नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या. त्यांच्या इतका ज्ञानी या जगात कोणी नाही. त्यांना कोटी आणि लाखातला फरक कळत नाही. छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान. लाख म्हणजे समजत नाही, कोटी म्हणजे समजत नाही. अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिम्मत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार. लवकरच वकिलांसोबत बैठक घेणार. भुजबळांच्या आव्हानानंतर जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर. चॅलेंज देऊ, तो चॅलेंज करायला गोरगरिबाचं वाटोळं करेल. याने जर पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाहीये. मी 100% चॅलेंज करील. मग त्याच्या चेतवणीमुळे त्याला थांबायचं. सामान्य ओबीसीना सांगा, नसता मी चॅलेंज करणार आहे. मी वकिलाची बैठक लवकरच घेणार आहे. झुंडशाही पुढे नमतं घेऊन मागच्या दारानं कुणबी दाखले दिले जात आहेत. त्यामुळे ओबीसींवर अन्याय सुरू आहे. त्यांचा लढा केवळ मराठा जातीसाठी, पण माझा लढा जातींच्या समूहासाठी आहे. भुजबळांकडून सरकारवर नाराजी. काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅकडोर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे. आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्यांना आमचा विरोध आहे. गावागावात एक प्रकारे उन्मादी उत्सव सुरू झालाय. ओबीसी घरांना त्रास देण्याचं काम केलं जातं. 1-2 घरं असलेले ओबीसी लोक गाव सोडतायत. भुजबळांचा घणाघात. गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे. उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा. जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा. झुंडशाही नाही तर आमचा हक्क मागतोय. अधिसूचनेचं 15 दिवसांमध्ये कायद्यात रूपांतर होणार. पहिला दाखला मिळाला की मराठ्यांची भव्य सभा. जरांगे पाटलांची माहिती. जरांगे एवढे ज्ञानी भारतामध्ये दुसरं कुणी नाही. जरांगेंना कोटी आणि लाखांमधला फरक कळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांची जरांगे पाटलांवर टीका. मला चॅलेंज केलं तर मंडळ आयोगाला नक्की आव्हान देणार. मंडळ आयोगाचा अहवाल अद्याप स्वीकारलेला नाही. वकिलांची फौज तयार. मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर. ओबीसींना मिळत असलेल्या सवलती आम्हाला मिळायला हव्यात. राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.